नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। आमच्या गोंयांत बार्देस तालुक्यात आसगांव गांवांत रस्त्याची सगळी चाळण जाल्ली आसा आणि तिचो निषेध करण्यासाठी बस मालकांनी आणि जे कंडक्टर आणि जे क्लिनर आसा तांच्यांनी बसून आयज निषेध व्यक्त केलो। आणि बसले ते खंय बाबडो मालक तो उदकांत बसलो, अक्षरशः त्या रस्त्याच्या खड्ड्यांनी उदकांत बसून तिने सरकारचो निषेध केलो। जवळ केंद्रा कडल्यान आमकां 50,000 कोटी रस्त्याचे डाग जशे येयले ते गेले खंयसर। सरकारान एकूच ठरयला काय की म्हणटा, गोंयकारांक सारखे कायमचे रस्त्यार हाडपाचे। अरे बाबा, तुम्ही सगळ्यांक आयज काबार केल्ले आसा, म्हणजे टॅक्सीचो धंदो काबार केल्लो आसा तुम्ही। रस्त्याची अशी दुर्दशा जाल्ली आसा, तुका सांगता खड्ड्यान रस्ते की रस्त्यान खड्डो हे पळपाक मार्ग ना। एक्सिडेंटात ते लोक मेले वता, तेंचेर तुमचे सिरियसच ना। तुम्ही आयज टॅक्स आसता, बशीचो म्हण टॅक्सीचो म्हण प्रत्येक टॅक्स तुम्ही व्यवस्थित आरटीओ टॅक्स कलेक्ट करता, ते काय तुम्ही कोणाक सोडिना। रस्त्यार तुमच्या पुलीस रावन, ट्रॅफिक पुलीस रावन लोकांची गाडी हाडून टॅक्स गोळा करता। त्याच्या पेक्षा हांव म्हणटा, तो टॅक्स गोळा करता तो बरोबर आसा, कायद्याचे म्हणून उल्लंघन तरी कारवाई जावपाक जाय। पण प्रश्न असो, ती करता आसतना तुम्ही पळोवंक जाय तुमचे रस्ते तुम्ही काय बरे आसा काय ना ते। आयज 66 वर्साचो बाबडो एक सिनियर सिटीजन रस्त्यार बसून आपली व्यथा मांडटा आणि तो सांगता येता 8 दिसांत तर तुम्ही सुटावो करना जाल्यार आमी 8 आंदोलन करतले संपूर्ण गोंयभर। मात तरी प्रमोद सावंतांनी लक्षांत धरपाक जाय, बाबा सर्वसामान्याची जर तूं काळजी घेवंक शकना जाल्यार तुज्या सरकाराचे कांयच फायदो ना। सरकार फक्त आता बिझी आसा पळय न्हू, व्हडल्या उद्योगपतींक कशे गोंयांत प्लॉट दिवचे, डोंगर कशे आमचे काबार करचे, शेतां कशी पुरोवची, टीसीपीच्या अंडर मोठे प्रकल्प येवपाचे गोंयांत, सर्वसामान्य काबार जावपाचो आसा। डॉक्टर प्रमोद सावंत, बारीक हेचेर विचार कर। आमचो सर्वसामान्याचो, मिडल क्लासाचो आणि गरीबाचो, उद्योगपतींक आणि उद्योगवाल्यांक तुम्ही हेल्प करून सर्वसामान्याचे कांय भले जावपाचें ना। कोरोनाच्या काळात पयलींच आमचे गोंयकार काबार जाल्ले आसा, निकते खंय तरी वयर सरपाचो प्रयत्न करता। आयज पयशी गोंयची दुर्दशा जाल्ली आसा। फक्त असेंब्लीन आश्वासनां दिवन लोकांक पिशान काडपाचो प्रयत्न करूं नाका। जी आश्वासनां दिता पळय ती पूर्ण करपाचो प्रयत्न करा। सर्वसामान्य आयज खरें सांगता 2 वेळचे अन्न कशें तयार करचो, म्हणजे सगळ्यांत मोठो प्रश्न पडलेलो आसा। आयज भुरग्यांचे एज्युकेशन कंप्लीट कशें करचें, भुरग्यांक कपडे कशें हाडचे, किचन आपले कशें चलचें, अशें चारय वटेन बरे शिरकाल्ले आसा सर्वसामान्य गोंयकार। तांकां दिसता की आतां आमकां वाली कोण ना। प्रत्येक निवडणुकीक तुम्ही गोंयकारांक पिशान काडटा। एक मात बरें, गोंयकार बरे आमचे सादे बाबडे तुमचेर विश्वास दवरता आणि प्रत्येक फावटी तुमकां पिशान काडटा तांकां तुम्ही। ही हाय बरोबर न्ही रे डॉक्टर प्रमोद सावंत। मात तरी कॅबिनेट तुमचे, तुम्ही गाडयो हे सेक्युरिटी सगळे कायमचे घेवन भोंवचे ना। फाल्यां येता कदाचित तुमकां सर्वसामान्याच्या मनशा प्रमाणे भोंवचे पडटले, तेन्ना प्रत्येक गोंयकार तुमकां रस्त्यार प्रश्न विचारतलो, त्या वेळार तुम्ही सत्ता आसतना तुम्ही कितें केलें काय म्हणून। ती हाय घेवं नाका। डॉक्टर प्रमोद सावंत, तुमकां हंबल रिक्वेस्ट, आयज ती गोंयचेर परिस्थिती ओडावली, हांव ना म्हणिना। ही आपत्ती येयल्या पावसाची तो विषय वेगळो, पण तुम्ही ते बरेबर रस्ते केल्ले, बरे डिलिव्हरी केली, ही आपत्ती आमचेर येवची नासली। डोंगर तुम्ही सांबाळून दवरलेले जाल्यार आमचे येदी व्हडली नामुष्की येवची नासली। तुम्ही सगळे बरे गोंयक सत्यानाश करपाक फुडें सरले हो दिसता आमकां। अशें करूं नाका रे, गोंय सांबाळा। आमच्या गोंयार एक जगार बरें एक नांव आसलेलो की ती आतां बरें नामशेष जाल्लें आसा। गोंयकारांक आतां गोंयकार आमच्या भावाक आमचें गोंय उरपाचें ना। गोंयकारांक जागे जाय। हे सत्तेचेर जे बसलेले आसा तांकां आमचे कांय पडले ना, ते फक्त कशें पळयता, आमच्या भुरग्या बाळाचे, आपले फॅमिलीचे आणि व्हडल्या उद्योगपतींक कसो हेल्प करचो, तांकां कशें वयर काडचो, हो एकमेव एजेंडा सरकारा कडेन आसा। दुर्लक्ष करूं नाका, सिरियस रावा, ह्या सरकाराचेर विश्वास दवरूं नाका। तुका सांगता, एका पर्याय एकूच खरें म्हणशाले, आतां आंदोलनां व्हडली जावपाक जाय, जेणे करून सरकाराक आमी जागो करपाचो प्रयत्न करपाक जाय। देव बरें करूं।